तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवतो, म्हणजे जी अशी आहे की तो पावसाला सुरू झाला ना की माणसं सगळ्यात आधी ती वस्तू लावतात. म्हणजे कोणती सीट सांगा बरं. हे बघा, मला कमेंट करून सांगा ही काय आहे ती. ही बघा इथं लावलेली आहे आणि दुसरी ती इथं. ह्या दोन गोष्टी ना लोक सगळ्यात आधी लावतात पाऊस पडल्यावर. हे बघा, ह्याला मूठ सांगतो आम्ही. आणि हे काय, हे बघा हे आहेत घोंगडी. ह्याला आमच्याकडे घोंगडा सांगत. घोंगडा काही जण काही विरले काय सांगता तशी ह्याला. हे बघा काय अशा प्रकारे पाऊस आला ना का असा दपायसाठी. हे पहा. सो आहे नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? भरपूर दिवस झाले आपण काही व्हिडिओज नाही बनवले. ह्याचं कारण हे आहे की भरपूर दिवस आता पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असताना आवनी पण चालू केली होती. आणि हे बघा फायनली इतकं लावून झालेलं आहे भात. आणि हे आमच्याच ह्या साईडचं आहे. ह्या साईडचं आहे ना ते हे आमचं आहे आणि ते साईडचं आहे ते दुसऱ्यांचं आहे. मग पाऊस पण चालू होता आणि पावसामुळं काय भरपूर दिवस झाले लाईट नव्हती, नेटवर्क नव्हतं. ह्याच्यामुळं काही व्हिडिओज काढले तरी अपलोड कसे करणार हा भरपूर मोठा प्रश्न होता. परंतु आता फायनली पाऊस काय थांबलेला आहे आज. आणि आज आलो आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला आणि दाखवतो तुम्हाला पण किती भात लावलेला आहे. असं तर काय आपण भात लावताना पण व्हिडिओ काढला असता, परंतु आपला काय इतका वॉटरप्रूफ फोन मिळत नाही, त्याच्यामुळं आपण काय व्हिडिओ काढलाच नाही. फालतूमध्ये आपला फोन भिजला असता, खराब झाला असता, काय असे भरपूर सारे प्रश्न आहेत. त्याच्यामुळं काय मी व्हिडिओज काढले नाही भात लावताना, नाही तर काढायचे होतेच. तरी पण अजून काय भात लावायचं चालू आहे. इथलंच नाही, दुसऱ्या जागी लावायला चालू आहे. तर तिथे गेलो ना तर नक्की काढेन. बाकी हे बघा स्टार्टिंग भरपूर दिवस झाले लावायला चालू केलं होतं, त्याच्यामुळं काय हा बघा भात भरपूर उंचा पण झालेला आहे. आणि हे बघा हे आता लेट लावलेलं आहे आणि हे स्टार्टिंगला लावलं होतं त्याच्यामुळे हे चांगलं दिसत आहे एकदम. आणि हे आता लावलेलं आहे त्याच्यामुळे हे पहा ह्याचं. सो बाकी मित्रांनो मला सांगा, तुमचे आवणी घेतली का नाही, भात लावायला चालू झालं का नाही, मला कमेंट करून सांगा. आणि कुणाकुणाचे भात लावायला सुरू झालेले आहे त्यांनी एकदा नक्की कमेंट करून सांगा. आमच्या ते काही सुरुवात झालेली आहे. बाकी हा बघा हा राब आहे ना, राब याच्यामध्ये ह्या काय ज्वारी आहेत. हे बघा याच्यामध्ये भात लावला होता, म्हणजे परला होता भात. आणि त्याच्यात काय हे ज्वारी आहेत, वाळके पण आहेत त्याच्यामध्ये. हे बघा बघू वाळका लागल्यावर तुम्हाला दाखवेन कशी काय वाळका किती मोठे होतात त्या. बाकी यावर्षी काय पाऊस तर फार लेट झाला. म्हणजे एवढा जर का लवकर पडला असता ना, जे टायमाला पडतो त्या टायमाला पडला असता तर एवढ्या तर माणसाचं सगळं भात बीत लावून कंप्लीट पण झालं असतं. बाकी आता तुम्हाला मी दाखवितो जे परेल भात आहे ना ते दाखवितो. आमचे तर काय लावला आहे खणून ना, त्या जे दुसरे जे आहे ना ते भात तुम्हाला मी दाखवितो आता. बाकी हा बघा संध्याकाळचा टाईम आहे. बाकी व्ह्यू काय एक नंबर आहे. हा बा भरपूर दिवस झालं काय पाऊस चालू होता, त्याच्यामुळे काय भरपूर जणांच्या आवण्या थांबल्या होत्या. म्हणजे घरातून काय बाहेरच निघून देत नव्हता पाऊस. आणि भरपूर जोराचा पाऊस चालू होता भरपूर दिवस. बाकी आता काय 2-3 दिवस झालेत थोडा पाऊस कमी झालेला आहे. आणि आज काय थोडा उगलेला आहे, सकाळी होता आता. बाकी हे बघा हे इकडे पण लावायला चालू आहे भात. हे बघा हे आहेत घोंगडी. ह्याला आमच्याकडे घोंगडा सांगत. घोंगडा काही जण काही विरले काय सांगता तशी ह्याला. हे बघा काय अशा प्रकारे पाऊस आला ना का असा दपायसाठी हे पहा असा याचा वापर केला जातो. याला घोंगडा सांगतो आमच्या इकडे. बाकी तुमच्याकडे काय सांगत मला कमेंट करून सांगा. काय हे बघा असं असं तर हे इथे काय हे बघा जरा कापड बांधलेलं आहे आतमध्ये. काय आहे टोकरापासून पात्या पाडून ना त्याचा बनविला आहे. हे पहा हे बघा इथं काय मूठ खणून ठेवलेले आहेत. हे पहा ह्याला मूठ सांगतो आम्ही. आणि हे काय भरपूर दिवस पाऊस काही जोराचा होता त्याच्यामुळे काय हे बघा हे बांध पण फोडलेले आहेत. हे बघा हा बांध आता हा बांध पण फोडून टाकला आहे इथं. आता जम
तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवतो, म्हणजे जी अशी आहे की तो पावसाला सुरू झाला ना की माणसं सगळ्यात आधी ती वस्तू लावतात. म्हणजे कोणची सीड सांगा बरं. हे बघा, मला कमेंट करून सांगा ही काय आहे ती. ही बघा इथं लावलेली आहे आणि दुसरी ती इथं. ह्या दोन गोष्टी ना लोक सगळ्यात आधी लावतात पाऊस पडल्यावर. तो म्हणजे आंबाडी आणि भेंड. ह्या दोन गोष्टी अशा आहेत की पाऊस पडला ना की माणसं अगोदरच लावून टाकतात. म्हणजे ह्या दोन गोष्टी अशा आहेत की आपण बेलकडात पण टाकून खाऊ शकतो आंबाडी, बाकी डालीत पण डालीत पण टाकून खाऊ शकतो आंबाडी. अशी ही आंबाडी आहे ना, बाकी ही भेंड आहेत. ह्या दोन गोष्टी काय, आंबाडी आणि भेंड एकदम कॉम्बो मिक्स भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी अगोदर लावतात माणसं आंबाडी आणि भेंड. तुमचे लावलेत का नाही सांगा मला. बाकी आमच्या इथे काय इथं लावून टाकले ते बघा, हे इथं भरपूर लावलेले आहेत. आणि त्या साईडला चवली लावलेले आहे. हे बघा चवली लावून ठेवले. बाकी तिकडे आता तुम्हाला दाखवले मागे, तिथं काय ज्वारी आणि काकडी म्हणजे वालका लावून टाकलेत. बाकी आंबाडी भेंड या साईडला लावून टाकलेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलं ना, ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या पावसाळ्यामध्ये सगळ्यात आधी लावल्या जातात. आणि तुमच्याकडे लावतात का नाही मला कमेंट करून सांगा. बाकी आमच्याकडे तर काही आहे भरपूर लावून टाकलेले आहेत. आणि इकडे पण लावलेत, बाकी बांधाला पण लावून टाकतात. तर काय भरपूर सारी चवली लावून टाकलेली आहे. आणि हे सुदबूत सगळे रेडी आहे एकदम सगळे. बाकी वाढायची देरी आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायला विसरलो ती म्हणजे तुरी. हे बघा इथं तुरी लावलेल्या आहेत ह्या जागेवरती. हे काय हे बघा दिसणार नाही कारण की याच्यामध्ये गवत काय भरपूर झालेलं आहे. आणि बेंडल्यानंतर एकदम चांगल्या क्लिअर दिसतात. बाकी मेहनत तर घ्यावी लागते थोडीफार. बाकी हे बघा काय बाकी व्ह्यू बघा संध्याकाळचा कसा आहे एकदम. ओ माय गॉड. सो मित्रांनो कसा वाटला मग व्हिडिओ. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी मला कमेंट करून सांगा कोणा आवडणी चालू केली आणि तुमच्याकडे काय काय लावलं आहे ते मला कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय, भेटू.